हॅलो बालमित्रांनो. आजच्या या खास आणि मजेदार स्पोकन इंग्लिशच्या सत्रात तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप सुंदर चित्राच्या मदतीने इंग्रजीचे काही नवीन आणि अगदी सोपे शब्द शिकणार आहोत. मला माहिती आहे तुम्हाला सर्वांना नवीन गोष्टी शिकायला खूप आवडतात, हो ना? त्यामुळेच आजची आपली ही शिकण्याची सफर खूप रंजक आणि रंगीबेरंगी असणार आहे. आपण सगळे मिळून एक मस्त चित्र पाहणार आहोत आणि त्यातून इंग्रजी शब्द अगदी हसत खेळत शिकणार आहोत. चला तर मग सुरू करूया. पण पुढे जाण्याआधी मुलांनो, तुमच्यासाठी एक छोटासा प्रश्न आहे. आज आपण खरेदीला जायला तयार आहोत का? बाहेर फिरायला आणि नवीन वस्तू घ्यायला कोणाला आवडत नाही, बरोबर? आज आपण प्रत्यक्ष बाहेर न जाता ह्या चित्राच्या माध्यमातनं एका गजबजलेल्या ठिकाणी जाणार आहोत. तिथे खूप सारे लोक आहेत, मस्त दुकाने आहेत आणि खूप काही पाहण्यासारखे आहे. आणि सर्वात गमतीची गोष्ट म्हणजे ह्या प्रवासात आपण इंग्रजीचे काही नवीन शब्द शिकणार आहोत. तर आपण सर्वजण तयार आहात ना? चला तर मग. अरे वा, ही सुंदर आणि मोठी जागा पहा. किती गर्दी आहे इथे, हो ना? लोक इकडे तिकडे फिरत आहेत, काहीतरी विकत घेत आहेत. आपण मराठीत याला बाजार असे म्हणतो. आईबाबांसोबत आपण नेहमीच बाजारात जातो. पण या बाजार शब्दाला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहिती आहे का? लक्ष देऊन ऐका बरं. इंग्रजीत याला म्हणतात मार्केट, म्हणजे मार्केट. अगदी सोपं आहे, मार्केट. आता हा मोठा शब्द पहा, MARKET, मार्केट. चला, आता आपण सगळे मिळून हा शब्द मोठ्याने बोलूया. तयार आहात? एकत्र म्हणूया, मार्केट. पुन्हा एकदा, अजून थोडा मोठ्या आणि उत्साही आवाजात, मार्केट. खूपच छान. म्हणजे आता लक्षात ठेवा, जेव्हा आपण बाजारात जातो तेव्हा आपण मार्केटमध्ये जातो असं इंग्रजीत म्हणायचं. आता बाजारात आल्यावर आपला पहिला थांबा आहे ताज्या फळांचे दुकान, म्हणजेच द फ्रेश फ्रूट शॉप. बाजारात गेल्यावर सर्वात आधी आपला मोर्चा कुठे वळतो? जिथे गोड आणि रंगीबेरंगी वस्तू मिळतात तिथेच. चित्रात नीट पहा मुलांनो. इथे डाव्या बाजूला एक मोठे निळ्या रंगाचं दुकान आहे आणि उजव्या बाजूला एक छोटी पिवळ्या रंगाची गाडी आहे. या दोन्ही ठिकाणी एक पाटी लावलेली आहे. त्यावर काय लिहिलंय माहितीये? त्यावर लिहिलंय फ्रेश फ्रूट शॉप. फ्रेश म्हणजे ताजे, फ्रूट म्हणजे फळ आणि शॉप म्हणजे दुकान, म्हणजेच आपलं ताज्या फळांचे दुकान. आता आपण एक छोटासा खेळ खेळूया. मुलांनो, या चित्रात फळांची एकूण किती दुकाने आहेत ते आपण मोजूया का? चला, माझ्यासोबत मोजा बरं. डावीकडचे मोठे दुकान, हे झाले 1. आणि उजवीकडची ती हातगाडी, हे झाले 2. अगदी बरोबर. या चित्रात फळांची एकूण 2 दुकाने आहेत, 2 शॉप्स. आता त्या उजव्या बाजूच्या फळांच्या गाडीकडे थोडं लक्ष द्या. तिथे गाडीवर काही पिवळ्या रंगाची फळे लटकतायत. ती तुम्हाला दिसतायत का? ती कोणती फळे आहेत बरं? मराठीत आपण त्यांना केळी म्हणतो. आणि इंग्रजीत त्यांना काय म्हणतात माहितीये? इंग्रजीत त्यांना म्हणतात बनाना, म्हणजेच बनाना. चला, हा शब्द आपण नीट समजून घेऊया. BANANA म्हणजे केळे. आणि केळ्याचा रंग कोणता असतो? पिवळा. पिवळ्या रंगाला इंग्रजीत येल्लो म्हणतात. म्हणून जर आपल्याला इंग्रजीत म्हणायचं असेल की केळे पिवळे आहे, तर आपण कसं म्हणणार? आपण म्हणणार द बनाना इज येल्लो. चला, माझ्यासोबत म्हणा पाहू, द बनाना इज येल्लो. अगदी उत्तम. आता चित्रात थोडं खाली उजव्या बाजूला शोधा. नारंगी रंगाचा शर्ट आणि निळी चड्डी घातलेला एक छोटा मुलगा तुम्हाला दिसेल. तो तिथे उभा राहून त्याच्या हातात असलेलं काहीतरी अगदी चवीनं खात आहे. ते लाल रंगाचं फळ कोणते असेल बरे? ओळखा पाहू. एकदम बरोबर ओळखलात. तो खात आहे एक लाल भडक आणि गोड सफरचंद. इंग्रजीत आपण सफरचंदाला म्हणतो ॲपल, म्हणजेच ॲपल. त्याचं स्पेलिंग आहे APPLE, ॲपल. चला, एकत्र मोठ्याने म्हणूया, ॲपल. खूप छान मुलांनो, तुम्ही तर किती वेगाने शिकत आहात. सफरचंद खाऊन झालं असेल तर आता आपला पुढचा थांबा आहे ताज्या भाज्यांचे दुकान, म्हणजेच द फ्रेश व्हेजिटेबल शॉप. आता फळे तर घेऊन झाली, पण रात्रीच्या जेवणासाठी आईला काहीतरी छान आणि चविष्ट बनवायचे, हो ना? त्यासाठी आता आपण चित्राच्या अगदी खालच्या बाजूला जाणार आहोत. इथे खाली उजव्या कोपऱ्यात एक मोठं दुकान आहे. तिथे एक काका खाली बसून काहीतरी विकत आहेत. त्यांच्या मागे एक पाटी लावलेली आहे. मी ती पाटी वाचतो, नीट ऐका. फ्रेश व्हेजिटेबल शॉप. व्हेजिटेबल म्हणजे भाजी, म्हणजेच हे आहे आपलं ताज्या भाज्यांचं दुकान.
तिथे खाली बसलेल्या काकांजवळ एक मोठा ढीग आहे. त्या ढिगाऱ्यात डावीकडे गुलाबी आणि जांभळ्या रंगाच्या ज्या भाज्या ठेवल्या आहेत त्या कोणत्या आहेत बरं? आई भाजी बनवताना सर्वात आधी ह्याचाच तर वापर करते. तो आहे आपल्या सर्वांच्या परिचयाचा कांदा. आणि कांद्याला इंग्रजीत काय म्हणतात माहितीये? त्याला म्हणतात ओनियन, म्हणजेच ऑनियन. हा थोडा नवीन शब्द आहे, म्हणून आपण तो पुन्हा एकदा पाहूया. अनियन. ONION. अनियन म्हणजे कांदा. आणि चित्रात तो कोणत्या रंगाचा दिसतोय? गुलाबी. गुलाबी रंगाला इंग्रजीत पिंक म्हणतात. म्हणून आपण इंग्रजीत एक छोटे आणि सोपे वाक्य बनवूया. The onion is pink. चला सर्वजण मिळून मोठ्याने म्हणा. The onion is pink. मस्त. आता त्याच भाज्यांच्या दुकानात कांद्यांच्या अगदी शेजारी आणि मध्यभागी खाली ठेवलेल्या त्या गोल गोल आणि तपकिरी रंगाच्या भाज्या पहा. लहान मुलांची सर्वात आवडती भाजी कोणती असते? बरोबर, बटाटा. आणि बटाट्याला इंग्रजीत काय म्हणतात? त्याला म्हणतात पोटॅटो, म्हणजेच पटेटो. हा मोठा शब्द पहा. POTATO. पटेटो. उच्चार करताना किती गंमत येते ना? चला चेहऱ्यावर एक मोठं हास्य आणून स्पष्टपणे म्हणूया. POTATO. पटेटो. पटेटो म्हणजे बटाटा. शाबास. आता पुढचा भाग खूप मजेदार आहे. बाजारातील मज्जा म्हणजेच फन ॲट द मार्केट. मुलांनो, बाजार म्हणजे काय फक्त खाण्याच्या वस्तू मिळण्याचं ठिकाण नसतं बरं का. तिथे खूप गंमत-जम्मती असते. आता तुमची एक छोटीशी परीक्षा. चित्राचे जरा नीट निरीक्षण करूया. उजव्या बाजूला तुम्हाला एखादा प्राणी उभा असलेला दिसतोय का? त्याला 4 पाय आहेत आणि तो काहीतरी खाण्यात अगदी मग्न आहे. शोधा पाहू तो प्राणी कोणता आहे? अरे वा, अगदी बरोबर शोधून काढलेत तुम्ही. तिथे उजव्या बाजूला एक राखाडी रंगाचा प्राणी एका टोपलीतून काहीतरी मजेत खात उभा आहे. ती एक बकरी किंवा शेळी आहे. आणि बकरीला इंग्रजीत काय म्हणतात हे तुम्हाला माहितीये का? तिला म्हणतात गोट, म्हणजेच गोट. हा शब्द स्क्रीनवर पहा. GOAT. गोट. चला आपण सगळे मिळून अगदी जोरात आणि स्पष्टपणे हा शब्द म्हणूया. गोट. गोट म्हणजे बकरी किंवा शेळी. अगदी बरोबर. आणि आता वेळ झाली आहे नवीन शब्दांची उजळणी करण्याची. रिव्ह्यूइंग आवर न्यू वर्ड्स. मुलांनो, आज सर्वांनी या चित्रावरून खूप छान अभ्यास केलाय. स्वतःसाठी एकदा जोरात टाळा वाजवा पाहू. आता या यादीतील शब्दांची आपण एकदा उजळणी करूया, म्हणजे ते आपल्या पक्के लक्षात राहतील. मी एक एक शब्द सांगेन आणि सर्वांनी माझ्या मागे अगदी सुरामध्ये तो शब्द म्हणायचा आहे. तयार? सुरू करूया. मार्केट, फ्रूट, बनाना, ॲपल, व्हेजिटेबल, अनियन, पोटॅटो आणि आपला शेवटचा शब्द गोट.